श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे की जे की तुम्ही विश्वास पण करू शकणार नाही की दादा असं पण ठिकाण इथे असू शकतं का. इथे मी आहे आजरा तालुक्यामध्ये रामतीर्थ या नावाचं एक ठिकाण आहे जे की खूपच सुंदर आहे. तुम्हाला इथे येण्यासाठी गाडी घेऊन यावं लागेल. आणि हो, इथलं असं मत आहे, भरपूर असे गावकरी म्हणतात, हे जे नदी आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, या नदीचं नाव आहे हिरण्यकेशी नदी. खूपच सुंदर आणि ही नदी खूपच खोल आहे. भगवान श्रीराम इथे मुक्कामासाठी होते, काही दिवस इथे स्थायी होते. तर इथे भगवान श्रीरामांचे या नदीमध्ये पाऊल आहेत, पाऊल खुणा आहेत, असं भरपूर गावकऱ्यांचं मत आहे. पण नक्कीच तुम्हाला भगवान श्रीरामांचे मंदिर मी तुम्हाला आतून दाखवतो. खूपच सुंदर आणि निसर्गरम्य हे वातावरण आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. खूपच मोठी नदी आहे, खूपच सुंदर नदी आहे आणि याच्या कटेवरती हे मंदिर आहे. हे मंदिर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. खूपच सुंदर आहे. भगवान श्रीराम स्वतः इथं आलेले आहेत, स्वतः इथं वास्तव्य केलेले आहेत. भगवान श्रीराम, लक्ष्मण, स्वतः साक्षात भगवंत हनुमान जे आपल्या महादेवाचे अवतार आहेत ते स्वतः इथे आलेले आहेत. त्यांचे चरण सुद्धा इथे लागलेले आहेत. तर हे खूपच पावन धरती आहे, खूपच पावन ठिकाण आहे. तर या ठिकाणचं मला दर्शन होतंय हे माझं खूपच मोठं भाग्य आहे. जसं की स्वामी महाराजांचा एक माझ्यावरती एक मोठा आशीर्वाद आहे, म्हणून मला या पावन धरतीचं, पावन तीर्थांचं दर्शन होत आहे. आणि या व्हिडिओ मार्फत मी तुम्हालाही दर्शन करून देतोय. हे मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार हा परिसर प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने पावन झालेला आहे. त्यामुळेच या परिसराला रामतीर्थ असे संबोधले जाते. हे मंदिर सुमारे 400 वर्ष प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराजवळच दत्तात्रेयांचे एक सुंदर असे मंदिर आहे, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. भरपूर कमी लोक इथं येऊ शकतात, कारण ते थोडंसं आतमध्ये. मी तुम्हाला पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती पण दाखवून देणार आहे. खूपच म्हणजे सुंदर हे मंदिर बनलेलं आहे आणि एकदम प्रसन्न असं वाटतंय इथं. म्हणजे एक अशी पावर जाणवते की कोणती तरी दैवी शक्ती इथे येऊन गेले असं जाणवतंय. असे सांगितले जाते की प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण काही काळ येथे वास्तव्यास असताना त्यावेळी हिरण्यकेशी नदीला महापूर आला होता. त्यावेळी अनेक जीवांची हानी होऊ लागली होती. मी धन्य झालोय, मी खरंच धन्य झालोय की भगवान श्रीरामांचं दर्शन मला अशा प्रकारे घडतंय आणि तुम्ही हे दर्शन करू शकता. मी तुम्हाला आतली मूर्ती पण दाखवतो. आणि हो, म्हणजे मी भारताच्या, जगाच्या कानोकोपऱ्यामध्ये जाऊन मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पळापळ करून मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवतोय. तर नक्कीच या व्हिडिओला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट जय श्रीराम हे लिहायला विसरू नका. तर मी तुम्हाला हा मूर्ती दाखवतोय. त्यावेळी श्रीरामांनी एक भला मोठा धोंडा टाकून हिरण्यकेशी नदीस मर्यादा घातली. तर भगवान श्रीरामांची मूर्ती आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण हे पाहून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. मला हा व्हिडिओ संपवण्याची इच्छा नाहीये, पण काही आपला टाइम पिरियड असतो व्हिडिओचा, त्यामुळे मला संपवावं लागतंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.